नमस्कार मैत्रिणी, हे बघा आपण पैठणी साडी किंवा काठपदर साडीची खूप सुंदर बाहेर डिझाइन बघणार आहोत। तर आपण ब्लाऊजचे कापड बाजूला ठेवले आहे आणि हे आपले अस्तरचे कापड आहे। तर हे बघा, आपण काय करायचं, अस्तर कापड त्याला दोन्ही आहेत आपली त्याला घडी घालून घ्यायची आणि उभी 4 इंचवर एक टिक करायची आणि आडवे 2 इंचवर एक टिक करायची आणि त्याचा त्रिकोण असा आखून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे। आता त्याला वरच्या बाजूने आपण एक कट देऊन घ्यायचा आहे। आता दुसरे अस्तर घेऊन त्याच्यावर ते पलटी करून ते दाबून घ्यायचं, कारण की ते प्रेस केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आकार उमटतो आणि तो आखून घ्यायचे। आता आपण ब्लाउज पीसाची कापड घेणार आहोत, जो आपली बाही आपण काठपदराची काढली होती ते, आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायची आणि त्याला आपण शिलाई घालून घ्यायची, जो आपण त्रिकोणावर जो काढलेला होता त्याला। खूप सुंदर अशी बाही डिझाइन तुम्ही कार्यक्रमाला, लग्नाला, कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही ही बाही शिवून घेऊ शकता। हे बघा अशा प्रकारे दोरा कट करून घ्यायचा। आता काय करायचं, खालच्या बाजूने एक आपण त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा, खालच्या बाजूने एक आपण त्याला टिप घालून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण खालच्या बाजूने एक टिप घालून घेतलेली आणि आपले राहिलेले जे ब्लाउज पीसाचे कापड होते ते अस्तर बरोबर व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे। आता काय करायचं, जेव्हा आपण त्रिकोण वर केला होता, जो आकार दिला होता त्या कट करून घ्यायचा, मध्ये एक त्याला कट देऊन घ्यायचा आणि बाही सरळ करून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे अस्तर आहे पलटी करून घ्यायचे, ते व्यवस्थित करायचं आणि आता आपण त्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेणार आहोत। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की तुमच्या समस्या काय असतील ते त्या सांगू शकता। तर हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई घालून घेतलेली आहे। आता आपण खालच्या बाजूने एक त्याला शिलाई घालून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई घालून घ्यायची। आता व्यवस्थितपणे आपण चारी बाजूनी त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। हे बघा, आता आपले तयार झालेली बाही बाजूला ठेवायची। आता हे कापड घ्यायचे, आपण साडीतले कट करून घेतलेले कापड होते, तर याला मध्यभागी 2 कट देऊन घ्यायचे आणि काय करायचं, याला 2-2 इंचवर एक टिक करून घ्यायच्या। हे बघा 2-2 इंचवर आपण टिक करून घ्यायच्या प्लेटासाठी। तुम्ही जास्त पण प्लेटा घेऊ शकता किंवा कमी पण, तुमच्या म्हणण्याने घ्या। आणि हे बघा, जेवढे तुमचे कापड शिल्लक असेल कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही प्लेटा घेऊ शकता। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण प्लेटा घालून घ्यायच्यात, खालच्या बाजूनी एकावर एक प्लेट ठेवून। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई घालून घेतलेली आहे। आता आपण दुसऱ्या पण बाजूला तशाच व्यवस्थित दुसऱ्या बाजूची प्लेटा उचलायच्यात आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा ठेवून त्याला पण आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आपण प्लेटा घालून घेतलेले ते व्यवस्थित। आता वरच्या बाजूने काय करायचं, आपण त्या प्लेटा व्यवस्थित करून घ्यायच्यात आणि त्याला आपण पिना लावून घ्यायच्या, म्हणजे त्या हलल्या जाणार नाहीत। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण प्लेटा करून घ्यायच्यात वरच्या बाजूने पण आणि त्याला आपण शिलाई घालून घेणार आहोत।
हे बघा आता आपण शिलाई घालून घ्यायची त्याला। थोडं थोडं अंतर सोडून आपण प्लेटा घालून घेतलेले आहेत। आपण प्लेटामध्ये थोडंसं अर्धा इंच किंवा पाव तुमच्या म्हणण्याने तुम्ही घेऊ शकता। आपले कापड कमी जास्त असण्यावर ते असू शकतं। हे बघा दुसऱ्या बाजूच्या पण आपण प्लेटा घेतलेत आणि त्याला पण आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण व्यवस्थित अशा प्लेटा घेतल्या आहेत। आता एक अस्तरचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जे प्लेटा घेतलेला हे कापड ठेवायचं। जर आपण अशीच बाहीला जर जोड दिला तर ते बाहीवर मुंड्यावर आपल्या कापड ते उसू शकते किंवा ते फसकटले जाऊ शकते कापड, त्याच्यामुळे त्याला अस्तर जोडणे आवश्यक आहे। हे बघा अशा प्रकारे आपण चारी बाजून त्याला शिलाई घालून घ्यायची। आता आपण तयार केलेली बाही त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचं मध्यभागी। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायची आणि त्याला आपण पिन लावून घ्यायचं जेणेकरून ते आपण शिलाई घालताना हलले जाणार नाही। हे बघा आपण त्याला टाचण्या लावून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला शिलाई देऊन घेऊया। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण शिलाई देऊन घ्यायची त्याला। आता आपण दोरा कट करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने पण आपण त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आता राहिलेले कापड आपण कट करून टाकायचे। हे बघा अशा प्रकारे आता आपण त्या लावलेल्या ज्या टाचण्या होत्या त्या काढून घेतल्या आणि आता आतल्या बाजूत जे आपले राहिलेले शिल्लक कापड होते त्यात आपण कट करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचे। आता आपण त्याला आणखी एक शिलाई थोड्या अंतराने देऊन घेणार आहोत। आता मैत्रिणी तुम्हाला जर खालच्या बाजूला लेस लावायची असेल मण्यांची किंवा आणखी काय वेगळी तर ते पण तुम्ही लावू शकता। हे बघा आता आपण इथं एक बटन लावून घेणार आहोत। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा। हे बघा अशा प्रकारे आपली सुंदर बाही तयार झालेली आहे। धन्यवाद।